आज जे तुम्ही विभागीय आयुक्त साहेबांना निवेदन दिले, काय विषय आहे? हे आमचे 3 वेगवेगळे विषय आहेत. त्यामधली पहिला विषय हे आहे की एक विधानसभा विधेयक 33 अभिव्यक्ती स्वातंत्र्य भंग करणारे असून घटनेच्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात आहे. म्हणजे आज हे सरकार जे आहे, महाराष्ट्राचे सरकार यांनी जे आमचे मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकारावरच गदा आणण्याचं काम करणार आहे हे विधेयक. हे स्वतंत्र जे आहे, भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 मध्ये मूलभूत हक्काचे उल्लंघन होणार आहे. यामुळे या विधेयकाचे परिणाम हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होणार आहेत. नागरिकांना आपले मत व्यक्त करण्याचा जे अधिकार दिलेला आहे ते अधिकारामध्ये बाधा येणार आहेत आणि हे भाषण करता येणार नाही पुन्हा सरकारच्या विरोधात. आणि सरकार जे का लोकशाहीमध्ये जे आहे, विरोधक स्ट्रॉंग असला पाहिजे. विरोधक जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढी लोकशाही आणि हे मजबूत राहते. पण हे विधेयकामुळे हे विधेयक जर आलं तर मोर्चे काढणे, सरकारच्या विरोधात बोलणे, हे वगैरे हे जे लिखाण करणे, बोलणे आणि संघटना तयार करणे, संघटनेमार्फत हे काम करणे, हे सर्व ह्याच्यावर हे विधेयकामुळे गदा येईल आणि त्यामुळे हे विधेयक हे पारित होऊ नये असं आमचं म्हणणं आहे आणि यांना निवेदन दिलेलं आहे. दुसरं असं आहे की आपल्या देशाची जे न्यायव्यवस्था आहे ते न्यायव्यवस्था खूप मजबूत झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. सध्या आपल्या देशामध्ये विविध घटना घडत आहेत, तर ह्या घटनामुळे आपल्या व्यवस्थेवर अनेक प्रकारचे परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं न्यायव्यवस्था एकदम बळकट झालं पाहिजे. यासाठी आम्ही राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. हा देश बहुसंख्यांचा असून त्यांच्या इच्छेनुसार चालतो असे वादग्रस्त विधान इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखर कुमार यादव यांनी नुकतेच VVPच्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले. अल्पसंख्याक समुदायाला उद्देशून कटमुल्ला असे शब्द वापरले. दुसरं आहे बाल लैंगिक अत्याचार संदर्भात खटल्याच्या निकालात इलाहाबाद उच्च न्यायालय टिप्पणी अमानवी संवेदनशील होती. लहान मुलीच्या स्तनाला हात लावणे, सलवारची नाडी खेचणे हा बलात्कार ठरू शकत नाही असा हे केलं आणि त्या मुलीला पुलाच्या खाली ओढत नेत होते तरी हे बलात्काराचा गुन्हा ठरत नाही असा निकाल दिलेला आहे. तर हे निकाल हे जे आहे ह्या निकालामुळं कोणती स्त्री पुन्हा येऊन तक्रार करणार नाही असे हे होतं. ज्यावेळेस लोकांना न्याय मिळेल तर न्यायव्यवस्था बळकट होऊन लोक न्याय मागण्याला हे येतील. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय यशवंत वर्मा यांच्या दिल्ली निवासस्थानी सापडलेले कथित 15 कोटी रुपये ही घटना घडलेली आहे. राजस्थानातील उच्च न्यायालयाने भंवरी देवी केसच्या निकालामध्ये म्हटले आहे की दलितांना स्पर्शसुद्धा करीत नाहीत ते या महिलेवर बलात्कार कसे करू शकतील असे म्हणून ते आरोपींना निर्दोष सोडलेलं आहे. अशा घटनामुळे बी या लोकांचं जे आहे न्यायव्यवस्थेवर थोडं हे होण्याची शक्यता असते. माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी सांगितले आहे की देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झालेली आहे. या झाली असून मला जर विचारले की कुठल्या न्यायालयात कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, येथे तुम्हाला न्याय मिळत नाही म्हणून असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 50व्या वर्षी एका महोत्सवाच्या कार्यक्रम भाषणात न्यायव्यवस्थेवरील भ्रष्टाचाराबद्दल संतोष व्यक्त केला होता आणि पुढे त्यांनी सांगितले होते की जनतेला निपक्षपणे न्याय देणे हे न्यायालयाचे नैतिक दायित्व आहे असे सांगितले होते. या सर्व मुद्द्यावर राष्ट्रपती महोदयांनी विचार करून यांच्यावर हे योग्य आणि सक्षम न्यायव्यवस्था केली पाहिजे. तिसरं हे निवेदन असं आहे की खासदार जे आहेत खासदारांना महिन्याला 24,000 रुपये पगारवाढ करण्यात आलेली आहे आणि हे पगारवाढ जे झालेली आहे आमचं म्हणणं आहे की ह्याला रद्द करण्यात यावी. तसेच केंद्रीय जे कर्मचारी आहेत त्यांना 53% महागाई भत्ता मिळत होतो, त्याला 2% वाढून 55% केलेलं आहे. ह्याच्यामुळे ह्याची पूर्ण जे आहे
केंद्र सरकारचे जे आहेत 48,000 कर्मचारी आहेत आणि निवृत्ती जे झालेले आहेत ते 66,000 आहेत. यांना ह्याचं हे होणार आहे. ह्याच्यामुळं आपल्या भारत सरकारच्या तिजोरीवर जे अतिरिक्त भार 6,614 कोटी रुपये भार पडणार आहे. हे आणि आपल्या भारत देशाच्या ह्याच्यावर देशाच्यावर 205 लाख कोटीवर कर्ज पोचलेलं आहे. पण ह्या कर्जाच्या बाबतीत माननीय पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ आणि दोन्ही सभागृहाच्या मंत्र्यांनी हे कर्ज आहे ह्याच्याबद्दल थोडंसुद्धा विचार केलेला नाही. आणि हे जर पुढे जर हे वाढत गेलं तर असं नाणेनिधीचं असं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारताच्या कर्जाच्या वाढत्या दबावाबद्दल इशारा दिला आहे की मध्यम कालातील एकूण कर्ज देशाच्या GDP-पेक्षा जास्त होण्याची भीती आहे की मध्यम कालावधीत भारताचे सरकारी कर्ज इतके वाढू शकते की देशाच्या GDP-पेक्षाही जास्त होऊ शकते अशी भीती नाणेनिधीने केलेली आहे. तसेच आम्ही मराठवाड्यात राहतो. आमच्या मराठवाड्यातील विदारक स्थिती केंद्राची संस्थेत माहिती मराठवाड्यातील गेल्या 3 वर्षात 3,090 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे एक महिन्याला 1,000 शेतकरी आमच्या मराठवाड्यामध्ये आत्महत्या करत आहेत. तर दोन्ही केंद्र सरकार असो किंवा महाराष्ट्र सरकार असो की ह्या शेतकऱ्यांचे जे आत्महत्या रोखण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजे रोखले पाहिजे आणि त्यांना अनुदान किंवा मदत केली पाहिजे. ते न सोडता ज्या लोकांना गरजच नाही कोणताही आपल्या देशात एक खासदार बी ज्याची आर्थिक स्थिती कमी झाली म्हणून आतापर्यंत कोणी आत्महत्या केलेली नाही. एका खासदारने कोणताही केंद्रीय जो कर्मचारी आहे त्यांनी मला आर्थिक स्थिती हे झालेली म्हणून आत्महत्या केलेली नाही. तर हे नसताना त्यांच्याबद्दल इतकी पगारवाढी आणि वाढीव भत्ते देणे हे गरजेचे नाही. ज्या लोकांना गरज आहे आणि जे गरजू आहेत त्यांना मदत करावी लागते आणि करावं लागेल असं आमचं म्हणणं आहे. अशा प्रकारचे आम्ही हे दिलेलं आहे निवेदन. तर ह्या आमच्या निवेदनावर योग्य ते विचार करून माननीय राष्ट्रपती साहेबांनी योग्य ते निर्णय घ्यावा असं आमचं म्हणणं आहे. नाव सांगा आपलं. मी शेख खुर्रम अब्दुल रशीद साहेब, आमच्याबरोबर निजामभाई आहेत आणि सत्तारभाई मुतवल्लीसुद्धा आहेत. आम्ही कायद्यासाठी आणि ज्या लोकांना न्याय मिळत नाही त्या लोकांसाठी लढतो. म्हणून न्याय व्यवस्था सक्षम झाली पाहिजे असं